जास्त व्हायरल होत चालला आहे, पण माचा आहे तरी काय, किंवा माच्यामध्ये कुठले न्यूट्रिएंट्स आहेत. कॅफे सेंटरमध्ये ट्रेंडच्या नावाखाली फसवत आहेत. व माचा हा एक ग्रीन टीचा प्रकार आहे. ग्रीन टी लिव्हजला ग्राइंड करून त्याची पावडर बनवतात, पण याला नॉर्मल ग्रीन टी सारखा ब्रू नाही करत. सरळ ते वॉटरमध्ये किंवा मिल्कमध्ये कन्झ्युम करतात. म्हणून माचामध्ये टेस्ट थोडीशी खराब लागल्यामुळे लोकांना ते जास्त आवडत नाही आहे, पण त्यामध्ये विदाऊट शुगर घेणे आवश्यक आहे. ग्रीन टीच्या मानाने माचामध्ये 137 टाइम्स मोर अँटीऑक्सिडंट असतात. माचाला कॉफीसोबत जर कम्पेअर केलं तर माचामध्ये L-theanine हा असतो, जे की अल्फा ब्रेन वेव्सला इन्क्रीज करतो. अनलाईक कॉफी, माचा हा सस्टेड एनर्जी देतो 4 to 6 hours. कॅफेमध्ये बनवून दिलेला जो माचा असतो त्याच्यामध्ये जास्त टेस्ट चांगली येण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये शुगर मिक्स करतात, जे की एखाद्या कोल्ड्रिंकमध्ये जेवढी शुगर असते त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये मिक्स करून ते देतात. त्यामुळे त्याची बेनिफिट आपल्याला जास्त मिळत नाही आहे. त्यामुळे घरी बनवलेला जो माचा असतो तो जास्त प्रमाणामध्ये बेनिफिट देतो आणि त्याचे साईड इफेक्ट काहीही होत नाही आहेत. शुगर पेशंटला सुद्धा याचे बेनिफिट, घरी बनवलेल्याचे बेनिफिट जास्त येतात.